या प्रताप शेलार ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक इनिंग. चला जास्त वेळ न घेताना मॅच ऑनगोईंग मॅचकडे आपण वळणार आहोत, कारण मॅच सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आज 9 मॅचेस आपल्याला खेळवायचे शेड्यूल आहे. तर प्रताप या आपण लवकरात लवकर आपल्याला मॅन ऑफ द मॅच सन्मानित केलं जाईल. आदरणीय सन्माननीय अशोकजी घरत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जी दिलेली आहे, मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी नितीन मोहन शेलार कडिपाडा यांच्याकडून आपण पाहतायत. डेडिकेट करतायत मानस, जो अपकमिंग यंग टॅलेंट आहे. एक नवतरुण उभारता सितारा खेळाडू सुरेश पवार यांच्याकडून केळी, 1 डझन केळी आहे. प्रताप शेलार डेडिकेट करतायत ही सामनावीरची ट्रॉफी. कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद अशोकजी घरत. प्रताप जास्त वेळ घेणार नाहीये, फक्त 1 मिनिट. तर धन्यवाद, कॉंग्रॅच्युलेशन. आणि जाऊया नेक्स्ट मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. आणि आवाज या आपण ऐकणार आहोत मिस्टर सूरज जाधव. धन्यवाद मंजित कुडू अँड मुनीत कुडू, विश नेटवर्क कॅमेरामॅन. वेलकम बॅक. विलातपुरा मैदानाच्या आतमध्ये पहिला सामना आपण पहिला जय हनुमान फायटर आणि सानवी इलेव्हन. जय हनुमान फायटर संघ विजयाच्या दिशेने वाटचाल केले. सानवी इलेव्हन संघ थोडेसे जर मात्र पाहिले तर मग हार म्हणून पत्करावी लागली. त्यानंतर नेक्स्ट मॅच तुमच्या भेटीला ते श्री सिद्धिविनायक वॉरियर्स आणि डीके इलेव्हन. दोन्ही संघाचे 12 खेळाडू आमच्यापर्यंत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन करा. सागर जाधव ला आपण पाहतोय इथे बॅटची टॉपेज आहे. बॅटची टॉपेज आल्यानंतर दिनेश सोगलेला आपण पाहिलं एसटी रक्षक होता, परंतु चेंडू कॅरी करू शकला नाहीये. चेंडू थर्ड रिजनला क्लिअर होतोय. चेंडू सरळ सीमा रेषा पार, चौकार 4 धाबा. इथे 4 धाबेनं पहा खाता ओपन झालंय. आपण सागर जाधवला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल जरूर ज्यानं हाताला होता की डॉट बॉल, दुसऱ्या बॉलवर विकेटचं पतन झालं की कांचन हा फलंदाज बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या बॉलवर दिनेश सोगले एसटी रक्षकाच्या भूमिकेत होता. चेंडू मात्र स्टॉप करू शकला नाही. चेंडू सरळ, कारण की शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट थर्डमॅन आहे, असे क्षेत्ररक्षक सुद्धा आहेत. आणि त्या क्षेत्ररक्षकाने चकमा देऊन चेंडू फरार झालाय. 3 चेंडू आणि धावफलकावर धाबा जर का आपण पाहिला तर 4 धाबा. नेक्स्ट बॉल ज्यावेळेस बॉटन बॅटमचा वापर केला गेला होता. 2 खेळाडूंमध्ये मन बनवलंय. त्यानंतर आपण 2 खेळाडूंच्या माध्यमातून इथे पहा गुड रनिंग द बिटवीन द विकेट. काय जबरदस्त धाबा मात्र पळून पूर्ण केल्यात. कारण की 2 फलंदाजाचा विचार जर का आपण केला बॅटिंग स्टान्सवर आपण पाहू शकाल सोपान, रोशन आणि त्यानंतर सोपान हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. डीके इलेव्हन संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कारण की श्री सिद्धिविनायक वॉरियर संघाने जसा टॉस जिंकल्यानंतर फर्स्ट फिल्डिंग करण्याचा हा निर्णय घेतला. दिनेश सोगले ला आपण पाहतोय आतापर्यंत चेंडू फेकून झालेत 4 आणि 4 बॉलमध्ये सागर जाधव या गोलंदाजानं धावा खर्च केल्यात. 6 धावा. ऑन साइडला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, परंतु 2 खेळाडूंमध्ये कारण की सोपान आणि त्यानंतर जर का आपण पाहिला तर रोशन, 2 खेळाडूंमध्ये 1 धाव मात्र परिपूर्ण केलंय. ते 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. शेवटचा चेंडू जेव्हा मसरूली प्रीमियर लीग गाजली आणि चॅम्पियन ट्रॉफी जेव्हा गाजली होती तेव्हा रोशन पवार काय अफलातून बॅटिंग मात्र करत होता.
एक्सप्रेस गोलंदाज ऑलराऊंडर भूमिकेत असलेला खेळाडू त्याच रोशन पवारला मात्र आपण पाहतोय ऑन साईडला काय फटका नजाकत भरावा स्ट्रोक मात्र खेळला गेला आहे. ऑन साईडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे परंतु काही क्षेत्ररक्षण मात्र झालाय. 2 धाबा मात्र परिपूर्ण केल्यात आणि षटक क्रमांक 1 संपलाय. 1 षटकाच्या समाप्ती एकेरीस आपण धाबलकावर धाबा पाहिल्या तत्पर मग टीम DK 11 संघ 1 गडी बाद आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 9 या आकड्यावर. तर देतोय आम्ही मयूर म्युझिकल ला संधी. कमा डीजे काल सोपान आणि रोशन पवार हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. DK 11 संघ आतापर्यंत जाऊन पोहोचला गेलाय 11 आकड्यावर. यावेळेस ऑन साईडला गल्लीच्या रिजन मध्ये चेंडू खेळलाय. छोटा खेळाडू आहे परंतु काय एफर्ट आहे त्या ठिकाणी. आणखीन आपण पाहिलं तर एक सिंगल मात्र आले. जेच गतवर्षी सुद्धा आपण दिवेश डोंगरेला पाहिलं तत्पर यंग किंवा टॅलेंट म्हणून पाहत होतो कारण की जयेश दुगटे यांच्या माध्यमातून हा घडलेला खेळाडू कुरुंजे गावातून बिलॉंग करणारा आणि त्यानंतर मानस मोरे असे यंग किंवा टॅलेंट खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. या बेस पहा काही फटका सजवला गेलाय रोशन पवारच्या बॅट मधून आणि काय क्षेत्ररक्षण झालंय. जणू की जबल या बॉलनं धाबा रोखल्या गेल्या 2. चेंडू सरळ सीमा पार झाला असता परंतु काय एफर्ट मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. शेवटच्या सिच्युएशन पर्यंत या खेळाडूंना मन बनवलं होतं की चेंडू मी स्टॉप करेनच आणि पहा 100% रिझल्ट आलाय. चेंडू मात्र स्टॉप केला गेलाय. चेंडू स्टॉप झाला गेलाय. अजय या खेळाडूला आपण पाहतोय यावेळेस ऑन साइडला गुड कॅच ऑफ क्वालिटी फलंदाज बाद. अब बड़ी मछली फंस गई जाल में. रोशन पवारचा खेळ झालाय स्टॉप. इथे रोशन पवारला मात्र जावं लागेल परतीच्या प्रवासाला. बिग विकेट गॉन. कम ऑन डीजे. विशाल ठाकरे आयकॉन खेळाडू म्हणून आपण जरूर DK 11 संघाचा पाहणार आहोत कारण की जबल मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग चार्जवर आलाय. 4थ्या आपल्याच बॅटची टॉप एज होती परंतु बॅटची टॉप एज आल्यानंतर सागर जाधवनं चुकी केली. चुकीला बिलकुल माफी नाहीये. शेवटच्या सिच्युएशनला त्या ठिकाणी जरूर आपण पाहिलं तर आउटफील्ड ना थोडीशी खराब म्हणून आहे. चेंडू अंतिम मेन मुवमेंट क्षणावर मात्र स्टॉप झालाय. झेल सुटल्यानंतर चेंडू थर्डमॅन आउटफील्ड फास्ट आहे. त्यानंतर शेवटच्या सिच्युएशनला बाउंड्री पर्यंत चेंडू स्टॉप झाला आणि विशाल म्हणत असेल की थोडेसे बालक म्हणून असतील. 2 धाबा आणखीन ऍड होतील. 2 धाबेच्या बढतीने संघाची टोटल आपण पाहू शकाल जाऊन पोहोचले गेलाय 16 आकड्यावर. शुभम काय गोलंदाजी करतोय. मोठे फटके खेळून देत नाहीये. 5 बॉल झालाय. शेवटचा बॉल आपल्याला आणखीन कारण की गल्लीच्या रिजन मध्ये चेंडूला मात्र खेळला गेलाय. खेळाडूची आणि चेंडूची कुठेतरी शर्यत म्हणून लागली गेली होती परंतु शेवटच्या सिच्युएशनला आणखीन चेंडू पहा स्टॉप केला गेलाय आणि षटक क्रमांक पाहू शकाल संपले गेले 2 आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस DK 11 संघ आतापर्यंत 2 गडी बाद 18 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. तर देतोय का आम्ही मयूर म्युझिकलला छोटीशी डीजेची संधी. कम ऑन डीजे.
पाहू शकाल की पर्व दुसरं गुलमी चॅम्पियन प्रीमियर लीग 2025 चा क्रिकेटचा महासंग्राम आणि या दैवित्य सोहळा आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये जर का विचार केला तर पुन्हा सागर जाधव इन ऍक्शन मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर पोहोचलाय आणि मैदानाच्या आतमध्ये आपण सोपान आणि त्यानंतर विशाल ठाकरे या बॅटरला पाहतोय. पुढे चेंडूला जर का पाहिलं तर शफल होऊन म्हणून जरूर खेळण्याचा प्रयत्न होता आणि पंचाच्या भूमिकेत जर का आपण पाहिलं तर निलेश जापसे पंचाच्या भूमिकेत आहेत. प्रमुख पंच नॉस्ट्रायकर एंडवर पंच आतापर्यंत आपण कल्पेश तुमडाला पाहत होतो. त्यानंतर जरूर त्या मॅच करिता 3 पंच म्हणून आहेत. त्यानंतर रुपेश जाधव नक्कीच वाघाडी टीम संघाचे नेतृत्व करणारे खेळाडू आहेत. ओहो क्लास. इथे पहा सागर जाधव कडे जे चेंडू होते ना ते चेंडू कुठेतरी शिल्लक म्हणून ठेवले गेले होते. जसा पॉवर प्ले खतम झालाय ना पॉवर प्ले संपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये सागर जाधवने अक्षरच्या फलंदाजाला आपल्या बोटावर नाचवण्याची जी ताकद आहे ती मात्र सुरुवात केली आहे. इथे खडे खडे चेंडूला मारण्याचा प्रयत्न होता. जसं म्हणतात ना सोपान की फलंदाज की जसं मोबाईलचं नेटवर्क आहे ना तसं फलंदाजाचं फुटवर्क राहणं गरजेचं आहे. याही वेळेस आपण पाहू शकाल चेंडू डॉट झाला. 3 चेंडू बॅक टू बॅक सागर जाधवने डॉट हाताळले गेले आहेत. नेक्स्ट बॉल. याही वेळेस हा चेंडू सुद्धा आपण पाहिला ना तर पण मग डॉट स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळाला. 4 चेंडू 4 डॉट. विशाल ठाकरेला आपण पाहतो नॉन स्ट्रायकर एंडवर आहे. आल्याच पावली जीवनदान म्हणून मतभाग्य घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला आहे. यावेळेस सरळ बाटने चेंडूला खेळला. नो पास मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 2 1 बाउंड चेंडू उचलला गेला. फेकी झाले. तत्पर या बॉलवर आणखीन आपण पाहू शकाल एक सिंगल आलंय कारण की 5व्या बॉलवर 1 धाव आली. सोपान संघाची टोटल जर का आपण पाहिली तर 19 आकड्यावर जाऊन पोहोचलाय. कारण की जेव्हा विशाल ठाकरे मैदानाच्या आतमध्ये आलाय ना तेव्हा विशाल ठाकरेला शेवटचा फक्त चेंडू मिळाला आहे. कारण की 2 चांगले बेस्ट फ्रेंड म्हणून आहेत. एकापासून आपण पाहिलं तर सागर जाधव आणि विशाल ठाकरे म्हणजेच सातत्याने विशाल ठाकरेला सागर जाधवचे बिग झोन माहित आहे आणि त्यानंतर आपण पाहिलं तर सागर जाधवला विशाल ठाकरेचे बिग झोन माहित आहेत आणि त्याच 2 खेळाडूंमध्ये लढत आहे इथे पहा. परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये ना सागर जाधव सुद्धा सक्सेसफुल ठरलाय परंतु त्या बॉलला सेन्सिबल क्रिकेट म्हणून खेळलाय विशाल ठाकरे. षटक क्रमांक जर का आपण पाहिल्यानंतर DK11 संघ आतापर्यंत 3 संपल्यात आणि 3 षटकाच्या समाप्ती एकरेस धाबलकावर धावात 19 आणि 2 गडी बाद झाले आहेत. तत्पर ऐकूयात एक मयूर म्युझिकलचा सुमधुर संगीत. देऊयात एक ड्रिंक्स ब्रेक. कम ऑन डीजे. वेलकम बॅक. जर आपण मयूर म्युझिकलच्या माध्यमातून विशाल ठाकरेचं सॉन्ग जसं ऐकलंय ना तसं मात्र काहीतरी विशाल ठाकरे DK11 संघाला मात्र मजबूत स्थितीमध्ये नेऊन पोहोचवेल का. गोलंदाजी मार्गवर पुन्हा शुभम आलाय आणि स्ट्रायकर फलंदाज जर का आपण पाहिलं तर सोपान म्हणून आपण पाहतोय कारण की 2 बंधूंची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. हो माय गॉड. यावेळेस चुकीला माफी नाही टेनिस क्रिकेट बॉलच्या स्पर्धेमध्ये. चेंडू सरळ असं वाटलं की यस चेंडू सरळ सीमारेषा पार झालाय आणि जरूर आपण पाहू शकाल शुभम म्हणत असेल की मैंने ये क्या कर दिया.
जरूर पाहू शकाल की शॉर्टम पूलचा चेंडू हाताला होता शॉर्टम पूल, परंतु चेंडूला सक्सेसफुल करू शकला नाही आहे, कारण की 9+4 अशा टोटल 22च्या 5 धावा म्हणून पाहायला मिळतील. आणि या 5 धाब्याच्या बढतीने ना संघाची टोटल आपण पाहू शकाल त्यात पण आतापर्यंत जाऊन पोहोचले 24. नक्कीच 2 बिमार आले तर बॅट म्हणून केले जाईल, परंतु इथे फ्रीड बॉल होता ना, त्या फ्रीड बॉलचा चांगला समाचार मात्र घेता आला नाहीये. सोपान ठाकरेला आपण पाहतोय, हा चेंडू आपण शुभमच्या माध्यमातून हाताला गेलाय डॉट बॉलच्या स्वरूपात. हा चेंडू मात्र आपण पाहू शकाल धावसंख्या 24 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. नक्कीच हा सुद्धा बॅट बॉल आलाय, बॅट बॉलच्या स्वरूपात धावसंख्या आपण पाहू शकाल 25 धावा डबल कव्हर जाऊन पोहोचल्या गेल्यात. ऑन साइडला फटका त्या ठिकाणी पाहू शकाल पुलर लाईनचा चेंडू म्हणून जरूर हाताला गेला तिने सुगले. ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि ह्या बॉलवर आणखीन एक सिंगल आले आणि त्यानंतर विशाल ठाकरेला मात्र स्ट्राईकवर आमंत्रित केलंय. त्यावेळेस काय फटका सजवला गेलाय, अतिशय वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 खेळाडू फक्त चेंडूकडे टक लावून म्हणून पाहत राहिले आहे. आणि ज्या प्रकारे आपण ड्रिंक्स ब्रेक मध्ये विशाल ठाकरेचं जसं सॉन्ग ऐकलं ना तसं मात्र करायला सुरुवात केली आहे. गुड शॉट, चेंडू सरळ सीमारेषा पार, विशाल ठाकरेचा दमदार चौकार. धावसंख्या आपण आतापर्यंत पाहिली तर 30 या आकड्यावर नेऊन पोहोचवले गेले आहे. DK 11 संघ मजबूत स्थितीमध्ये नेऊन पोहोचवण्याची ताकद आपण विशाल ठाकरेकडे आहे आणि तोच विशाल ठाकरे ऑन फायर झालाय. यावेळेस विशाल ठाकरेच्या बॅट मधून चेंडू सो एलिगंट, सो ब्युटिफुल, आय जस्ट लुकिंग लाईक वाव, ग्रेट शॉट मिस्टर विशाल ठाकरे ऑन फायर. ठोकला आणखी एक तिसऱ्या बॉलवर शुभमला चौकार ठोकला ना तेव्हा विशाल ठाकरे जरूर म्हटलाय की ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी था. आणि चौथ्या बॉलवर काय फटका सजवला गेलाय. नेक्स्ट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस ऑन साइडला चेंडू मात्र खेळण्याचं मन बनवलं गेलं होतं, परंतु हा चेंडू आपण पाहू शकाल आणखीन डॉट स्वरूपाचा आलाय, कारण की मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल शुभम सुद्धा दर्शवतोय विशाल ठाकरे की मैं भी कोई कम नहीं खिलाडी हूं. आपण सिद्धिविनायक वादे संघाकडून शुभम या खेळाडूला इन ऍक्शन मध्ये थोड्याच वेळात पाहणार आहोत. संघाची टोटल जर का पाहिली तर DK 11 संघ 36 आकड्यावर जाऊन पोहोचलाय. यावेळेस सरळ बॅटने चेंडूला खेळलाय. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. शेवटच्या बॉलवर एक धाव आले. एक धावेच्या बढतीने संघाची टोटल आपण पाहू शकाल ना जाऊन पोहोचले 37. 37 धावा. षटक क्रमांक संपले गेले 4 आणि 4 षटकाच्या समाप्ती अखेरीस 2 गडी बाद आणि धावसंख्या आहे 37 या आकड्यावर. वेलकम बॅक. कारण की पहिलं षटक सागर जाधवनं हाताला गेलं, धावा खर्च केल्या गेल्या त्या मंडळी पॉवर प्लेच 9 धावा 1 विकेट. त्यानंतर पुन्हा शुभम गोलंदाजी मार करायला होता, 9 धावा खर्च केल्या गेल्या होत्या 1 विकेट. त्यानंतर पुन्हा सागर जाधव आला आणि धावा फक्त खर्च केल्या गेल्या होत्या ना तिसऱ्या ओव्हरमध्ये 1 धाव. त्यानंतर पुन्हा आपण पाहू शकाल की शुभम गोलंदाजी मार करायला चौथं षटक हाताळण्या करिता 18 धावा खर्च केल्यात. त्यानंतर संचित या गोलंदाजाला आपण पाहतोय काय फटका. इथे हा झेल झाला असताना तर काय जबरदस्त झेल, कारण की आपण विश नेटवर्कच्या माध्यमातून हे सामने पाहतोय आणि हा झेल झाला असताना या खेळाडूंना त्यातपर मग आम्ही सुद्धा या खेळाडूचा स्टेटस म्हणून लावला गेला असता. काय एफर्ट पाहायला मिळाला होता या खेळाडूचं. सर्वाधिक उत्कृष्ट दर्जाचा झेल म्हणून पाहायला मिळाला असता. यावेळेस झेल सुटल्यानंतर दुसऱ्या बॉलवर लॉंग ऑफ रिजन मध्ये गुड कॅच विशाल ठाकरे गॉन बॅक टू द पवेलियन. फलंदाज परतीचा प्रवासाला.
मला पाहतोय की पहिल्या बॉलवर झेल ड्रॉप झाल्यानंतर दुसऱ्या बॉलवर सुद्धा झेल पकडला गेलाय. गुड कॅच. इथे आपण पाहू शकाल सरळ बॅक टू द बॉल चेंडू मात्र खेळून काढला गेलाय. त्या ठिकाणी जरूर क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि या बॉलवर आणखीन जर का आपण पाहिलं तर एक सिंगल मात्र कंप्लीट होते आणि एक सिंगलच्या माध्यमातून आपण DK 11 संघ 2 धावा म्हणून पाहायला मिळतील. कारण की आशिष सातवी मैदानाच्या आतमध्ये आल्याच पावले जबरदस्त फटका आशिष सातवीच्या माध्यमातून आलाय आणि संघाची टोटल आपण पाहू शकाल 39. DK 11 संघ मात्र जाऊन पोहोचलाय. संचित सासे काय गोलंदाजी करतोय. यावेळेस बॉटमचा चांगला वापर झाला नाहीये. यष्टीरक्षक सागर जाधव कुठली चुकी करणार नाहीये. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण DK 11 संघ पाहतोय. आया राम गया राम तू चल मैं आया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फलंदाज आणखीन एक आपण पाहू शकता DK 11 संघाचा आशिष सातवी गॉन. त्यानंतर आपण हार्दिक दुकटेला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आल्यास पब्लिक काय जबरदस्त फटका सजवला गेलाय. काही क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. सौरभ पवार काही क्षेत्ररक्षकाची भूमिका मैदानाच्या आतमध्ये पार पाडतोय. या बॉलवर आणखीन एक धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. हार्दिक दुकटे याच्या माध्यमातून कारण की DK 11 संघ आतापर्यंत 40 आकड्यावर जाऊन पोहोचला. यावेळेस सोपान ठाकरेच्या बॅट मध्ये काय फटका आलाय. दिनेश सुगलेला आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला फेकी करतोय. तत्पर मात्र 2 धावा परिपूर्ण केल्यात. सोपान ठाकरे आणि हार्दिक दुकटे पाहतोय. इथे षटक जर का पाहिलं तर कंप्लीट झालं. 5 षटकांच्या समाप्ती अखेर साबलकावर धावा 42. 42 धावा आहेत. शेवटच्या षटक आणि स्लॉक षटक म्हणून ज्याला म्हणतात ते षटक हाताळण्या करिता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. कोण गोलंदाज येईल. नक्कीच हर्ष राहुल शेलार यांचा सुपुत्र गोलंदाजी मार्कवर जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. किस आपण पार्थ शेलारला पाहणार आहोत इन ऍक्शन मध्ये. त्यांचे छोटे बंधू काय फटका सजवला गेला आहे. चेंडू सरळ सीमारेषा पार चेंडूला सफळ होऊन खेळलाय. कृष्णा लक्ष्मण सातपते कॉपी बुक शाईन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हार्दिक धुकटे ऑन फायर कुरुंजे गावातून बिलॉंग करणारा खेळाडू काय फटका सजवलाय. जणू की अतिशय वेगानं चेंडू पाठवलाय सीमारेषा पार. धावसंख्या आतापर्यंत पाहिली तर जाऊन पोहोचले गेल्या 46 धाबा. पहिल्याच बॉलवर हर्ष महागडा म्हणून ठरला जातोय. यावेळेस फटकात काय सजवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. पंच दर्शवतात इट इज नो बॉल. परंतु नो बॉल आल्यानंतर सुद्धा 2 धाबा परिपूर्ण केल्यात. जर आपण पाहू शकतो नो बॉल आलाय आणि बिमर चेंडू म्हणून जरूर हाताला गेलाय. कारण की नो प्लस 2 अशा टोटल 3 धाबा म्हणून पाहायला मिळतील. त्यानंतर हार्दिक दुकटेला येणारा नेक्स्ट बॉल आपण पाहणार आहोत फ्री हिट. पंचांना जरा थोडीशी ताकीद म्हणून आहे की दुसरी धाव आपण खेळपट्टीवरून काढून देऊ नका याची नोंद असू द्या. फ्री बॉल हार्दिक दुकटे ऑन फायर होईल का. यावेळेस हार्दिक दुकटे स्टाईलने चेंडूला उडवला लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात कॅच कॅरी केलाय परंतु फ्री बॉल आहे. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होण्याची संधी आहे का. परंतु इथे सोपान ठाकरे त्यानंतर हार्दिक दुकटे 3 धाबा आल्या असत्या परंतु 2 धाबा. DK 11 संघ मात्र मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. संघाची टोटल आपण पाहू शकाल जाऊन पोहोचलाय 51 या आकड्यावर. हर्षने आतापर्यंत चेंडू फेकून झालेत 2. तर या सर्कल मध्ये इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक चांगला क्षेत्ररक्षण करण्याचं मन बनवलं होतं. त्यावेळेस या बॉलवर सुद्धा 2 धाबा आणि या 2 धाब्याच्या बढतीनं संघाची टोटल आणखीन आपण पाहू शकता दोन्ही आकड्याने बधारते 53 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत चेंडू फेकून झालेत 3.
हर्षनं मात्र कमबॅक करायला सुरुवात केली आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर हार्दिक दुकटे ऑन फायर झालाय. काय जबरदस्त फटकेबाजी. जवळजवळ 6व्या क्रमांकावर हार्दिक दुकटे आलाय मैदानाच्या आतमध्ये. डाऊन द ग्राउंड चेंडूला उडवलाय. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल सौरभ पवार काय क्षेत्ररक्षण करतोय. लावून द कार्पेट चेंडूला मात्र फक्त उचलला. ऑस्ट्रेलियन कॉपीबुक पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं आहे. आणि यावेळेस या बॉलवर आणखी एक सिंगल मात्र पाहायला मिळाली. संघाची टोटल 54 धाबा डबल कव्हर पोहोचल्या गेल्यात. DK 11 संघ यावेळेस थोडस गतीमध्ये परिवर्तन केलंय. सौरभ पवारला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक काय क्षेत्ररक्षण केलंय. या बॉलवर आणखीन एक सिंगल मात्र पाहायला मिळाली. हर्ष शेलारनं मात्र ठरवलं होतं की कुठेतरी स्लोन डिलिव्हरीचा चेंडू गतीची वेग मर्यादा आहे ती थोडीशी मात्र कमतरता म्हणून जाणवली होती. शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. इथे हार्दिक दुकटेला आपण पाहतो ना थोडेसे दमखच म्हणून झाले. आल्याच पावली सिंगल त्यानंतर चौकार त्यानंतर पुन्हा 2 धाबा आणखीन 2 धाबा आणि आणखीन एक सिंगल. ओहो यावेळेस ब्लॉक मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलाय. चेंडू सरळ आपण पाहतोय सागर जाधव यष्टीरक्षक आहे. ग्लोव्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. षटक कंप्लीट झालाय 6 आणि धावसंख्या आपण 54 या आकड्यावर पाहतोय. विजयाकर 55 धाबा आहेत आणि पुन्हा 56 धाबांचं टार्गेट आहे. नक्कीच पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आपण जैनुमान फायटर संघाला पाहिलं आणि सनवी 11 संघाला. तर जैनुमान संघ विजयाच्या दिशेने वाटचाल केली. त्यानंतर श्री सिद्धिविनायक वाडिया संघ आणि DK 11 संघ या 2 संघामध्ये लढत आहे. पुन्हा तो टोटल असेल 56 धाबा टार्गेट करायचे आहेत. तत्पर आम्ही मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय आदरणीय सन्माननीय जरूर सर्वांचे लाडके समालोचक प्रमोदजी शेडगे सर. श्रवण 11 आणि आई गावदेवी शिळशेत. चला दोन्हीही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. चला वेळेची दिरंगाई न करताना स्पीडअप करा जरा गेम. जवळजवळ घड्याळात 12 वाजून गेलेले आहेत. दुसरी मॅच सुरू आहे. कारण 9 सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला शेड्यूलनुसार खेळवायचे आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा सामना हा पेंडिंग न राहताना आपलं विशेष सहकार्य फार महत्त्वाचा भाग आहे. टाइम अँड टाईट वेट फॉर नन असं म्हटलं जातं. वेळ आणि भरती हे कधीच कोणासाठी थांबत नाही. टायमिंग मोस्ट बी राईट इन दिस गेम. या खेळात वेळ फार महत्त्वाचा आहे. सामन्याला होईल सुरुवात. 56 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. कुर्जे म्हसरोली व केव अंतर्गत कुणबी चॅम्पियन प्रीमियर लीग क्रिकेटचा महासंग्राम 2025 अतिशय देखणं असं आयोजन नियोजन ऑल इज वेल. ही स्पर्धा पाहायला मिळते. 56 धावांचं लक्ष्य घेऊन उतरलेत. एका साईडला सौरभ पवार तर एका साईडला दिनेश सोगले. दीपक गवारी जे आमचे गुणलेखक आहेत. त्या विभागामध्ये अनेक स्पर्धा ज्यांच्या कलमांनी लिहिले गेलेत हे आपण सातत्याने पाहिलंय. गोल्डन मॅजिक फिंगर म्हणून ज्यांची ओळख आणि मनोज आराज आल्यानंतर त्यांच्याबद्दल ते माहिती देतीलच आणि त्या रील्स व्हायरल होतील यात ती मात्र शंका नाहीये. जितेंद्र पवार हळूहळू मात्र आमच्या व्यासपीठाच्या दिशेने. दीपकजी घरत
ती या ठिकाणी उपस्थित झालेत. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. वासुदेव सातवी या ठिकाणी पाहत आहेत, थोडेसे निराश आहेत, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये जितेंद्र पवार यांना सातत्याने पाहिलं, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळतं. कारण प्रॅक्टिस कमी आणि भरपूर इन्व्हाइट अहोरात्र आणि अक्षरशः मात्र गेली 1 महिना आपण पाहिलं तर डोळ्याला झोप नाहीये. सामन्याला सुरुवात पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज विशाल ठाकरेला आपण पाहतायत. दिनेश सोगले स्ट्राइक एंड कडे. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल क्रॉस बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न केला, गुडघ्यावर बॅलन्स करत बैठकी स्ट्रोक खेळण्याचा मनसुबा बाळगला होता, परंतु चेंडूने तेवढी जरूर फ्लाइट घेतली नव्हती. सरळ चेंडू निघून जाईल. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 0. यावेळेला अप्रतिम कट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. छोटं टार्गेट आहे, यावेळेला डायरेक्ट हिट करण्याचा इरादा त्या ठिकाणी फसले असते. फलंदाज सौरभ पवार कमरेवर हात देत आहेत. ओ माय गॉड, डेंजर एंड कडे होते. आणि या कधी कधी जे छोटे छोटे चान्सेस असतात ना, ते मोठ्या चान्सेस मध्ये तुम्हाला कन्वर्ट करावे लागतात. कधी धावसंख्या छोटी असली तर तुम्हाला फिल्डिंगचा दर्जा वाढवावा लागतो. तो स्टँडर्डपणा फार महत्वाचा भाग क्रिकेटच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट क्वालिटी दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम गुड्डू, आपलं सहर्ष स्वागत. आणि ह्या वेळेला विकेट मिळेल का? हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न चांगले केले गेले होते, परंतु सिंगल काही रोखू शकणार नाहीयेत. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. आपण टॉस करणार आहोत. विशाल ठाकरे पुन्हा एकदा या वेळेला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. जितेंद्र पवार यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे अध्यक्ष श्रवण 11 वर्सेस आई गावदेवी शिळशेत या दोन टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅचचा टॉस त्या ठिकाणी रेडी आहेत दोन्ही कॅप्टन. विशाल ठाकरे पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक करण्याचा प्रयत्न. त्या बॉल पर्यंत परफेक्ट मेरिटवर खेळत नाहीयेत आणि त्याचा पुरेपूर फायदा विशाल ठाकरेच्या या बॉलवर मिळत असताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला आहे आणि पहिल्या षटकातील आतापर्यंत आपण विचार केला तर फक्त 2 धावा, 3 बॉल डॉट आलेत. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. श्रवण 11 टीमने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारले. यावेळेला खेळायचं होतं ऑफ साईडला, ऑन साईडला बॉल निघून जातोय. शॉट मिड ऑनला, फिल्डिंग चांगली झाली, त्वरित फेकी झाली, बॅकअप चांगला मिळतोय, कोणती धाव येत नाहीये. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि पहिलं षटक पॉवर प्लेचं पॉवरफुल बॉलिंग पाहायला मिळाली. विशाल ठाकरे आपल्या नावाप्रमाणे पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकांचा विचार करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर फक्त आणि फक्त 2 धावा. कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं चांगली फिल्डिंग, चांगली गोलंदाजी. या गोष्टींच्या जोरावर आपण प्रतिस्पर्धी संघाला बांधून ठेवतो, धावांचा वेग कमी होतो, स्ट्राइक रेट वाढतो आणि अशा वेळेला दबावात्मक स्थिती निर्माण होते आणि ऑटोमॅटिकली फलंदाज विकेट फेकताना पाहायला मिळतात. ही क्रिकेटची सायकोलॉजी आहे. ही मानसिकता तुम्हाला स्थिर ठेवायची असेल तर प्रेझेन्स ऑफ माइंड, कॉन्सन्ट्रेशन. परंतु इथे सौरभ पवार जास्त वेळ थांबणार नाहीये. सरळ चेंडूला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलंय. चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल खणखणीत चौकार आणि या चौकाराने शुभमजी मोरे आणि प्रताप शेलार यांच्याकडून एक रिवो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. शुभम मोरे कुंजे कुमार आहेत, प्रताप शेलार कुंजे या ठिकाणी आपण पाहू शकतात. वेलकम शुभमजी मोरे, आपलं सहर्ष स्वागत. अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतो. डीप बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढलंय. फार वेगाने चेंडू थांबण्याचं नाव घेईल का? आणि शेवटच्या मोमेंटला चेंडूला स्टॉप केलंय. तत्पूर्वी 3 धावा सौरभ पवारच्या बॅटमधून. या तिहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते जवळजवळ 9व्या धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये सुरुवात संत गतीने झाली होती.
पुन्हा एकदा बॉल तयार. या वेळेला पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. दिनेश आज वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतोय. पंचांकडे अपील आणि अपील मात्र यावेळेला फेटाळून लावले. कमरेवर हात देत आहेत दिनेश सोगले. या खेळाडूकडे पोटेन्शियल फार आहे, परंतु आज खऱ्या अर्थानं थोडीशी हतबल झालेत. आदरणीय संदीपजी पाटील त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. संदीपजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष सुस्वागतम. षटक क्रमांक दुसऱ्या षटकातील बॉल फेकून झाले ते 3. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 वर जाऊन पोहोचली गेले. 9 रन. अप्रतिम चांगला फटका. मी म्हटलं होतं पोटेन्शियल आहे या खेळाडूकडे. ऑफ ड्राईव्ह परंतु खराब फिल्डिंग आणि त्याचा नतीजा आपण पाहिला तर चौकार. 4. क्रिकेटच्या खेळामध्ये अशा तुम्ही गफलत करत राहिलात तर प्रतिस्पर्धी संघावर दबाव न वाढताना ते फ्रीली एन्जॉय करतात खेळपट्टीवर. आणि म्हणून मी उल्लेख केला होता बॉल टाकण्याच्या अगोदर जर कमी धावसंख्या असेल, टार्गेट जर कमी असेल तर तुम्हाला फिल्डिंगचा स्टँडर्डपणा हा वाढवावा लागतो. परंतु इथे फिल्डिंग थोडीशी खराब राहिली. चौकार मिळाला. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 13 धावा. चेंडू आपण पाहिला तर सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्थिर राहिले. चांगले क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी, स्टँडर्ड. डीके ज्ञानेश पाटील आणि कल्पेश पाटील एवन जोडी यांचा संघ पाहायला मिळतोय. ऑन साइडला फटका छान आहे. नो लुक शॉट पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल खणखणीत चौकार. 4. प्रत्येक क्षण मात्र फितीत केले जात आहेत. विश नेटवर्क अप्रतिम क्लॅरिटी. क्वांटिटी पेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि दोन्ही कॅमेरामॅन अगदी नेत्रदीपक कामगिरी करत असताना लेन्स ही माझं अस्त्र आहे, शस्त्र आहे हेच म्हणत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17 धावा. पहिल्या षटकामध्ये अवघ्या फक्त 2 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये रोशनच्या गोलंदाजीवर आपण पाहिलं तर 15 धावा तब्बल. रोशन थोडासा नाखुश असेल कारण या खेळाडूकडे पोटेन्शियल असताना सुद्धा मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, शॉर्ट ऑफ लेन चेंडू जास्तीत जास्त चेंडू पिच केले आणि त्याचा पुरेपूर फायदा दिनेश सोगले आणि सौरभ पवारने उचलला. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 वर जाऊन पोहोचले गेले. 17. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे सुप्रसिद्ध असं मैदान. अगदी सुंदर हिरवी झाडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोणत्याही प्रकारचा थकवा जाणवणार नाही असं क्लायमेट आपण अनुभवू शकाल. मध्ये एक झाड ही ती परंपरा, हे वैशिष्ट्य आहे या मैदानाचं. कारण एकाच बॉलमध्ये 286 धावा पळून काढल्या होत्या. त्याच मैदानात झाड होतं आणि रेकॉर्ड घडला होता. या अगोदर मसरोलीच्या याच मैदानात अनेक इतिहास आपण पाहिलेले आहेत आणि त्यामध्ये आता सीझन 2 चा इतिहास कोण रचेल. 30 नोव्हेंबरचा दिवस, संध्याकाळची वेळ, कोणाच्या हातामध्ये ही ट्रॉफी असेल. कारण विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत तर विजेते वेगवेगळ्या गोष्टी करतात म्हणून ते चॅम्पियन्स बनतात. त्यामुळे तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल. गोलंदाज सज्ज होत आहेत. गोलंदाजी मार्कवर हार्दिकला आपण पाहू शकाल. यावेळेला नो बॉल. पुरेपूर संधी होती, चान्स घेतला होता. तर इथून जर आपण पाहिलं तर फ्रेजचा सिग्नल सुद्धा मिळेल. 1 रन ऍड होईल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 18. या धावसंख्येवर 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. सर्वजण आठवण करतात 18 नंबरची जर्सी जर असती कसोटी क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा मात्र दक्षिण आफ्रिकेवर दबाव वाढला असता. कारण जसप्रीत बुमराहने एक स्टेटमेंट दिली की विराट कोहलीला खऱ्या अर्थानं खेळाडूंची गरज नाहीये, आम्हा भारतीयांना विराट कोहलीची गरज आहे. पुन्हा एकदा मात्र या वेळेला गोलंदाजीवर बंदी आणली जाईल. पंच त्या ठिकाणी ऑफिशियल दर्शवतील 9+4 मिळतील 5. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते
ते एकंदरीत आपण पाहिली तर 23 या धावसंख्येवर. 2 बॉल बिमर हार्दिक च्या माध्यमातून होतं. कधी कधी ज्या वेळेला नवीन खेळाडू असतात तेवढा अनुभव नसतो आणि बॉल हा जर आपण पाहिला तर 70-70 लगा तो 6 असं हे टॅगलाईन 70-70 माध्यमातून वेगळं काहीतरी वेगळं 70-70 हे पाहायला मिळतं. त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रेझेंट स्पर्धा आपण धमाकेवर धमाके पाहिलेत. ऑन साईडला फटका छान आहे बिटवीन द गॅप मध्ये. व्हॉट ऑन ड्राईव्ह, मॅग्निफिसंट शॉट, क्लेवर. या वेळेला चौकार पाहायला मिळतोय सौरभ पवारच्या बॅटमधून. सौरभला जास्त वेळ थांबवणार नाहीयेत आणि खेळपट्टी जणू काही ही त्यांच्या प्रेमात पडलेली आहे. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक स्ट्रोक. चौकार मिळाला आणि या चौकाराने संघाची धावसंख्या 27. गोलंदाज विशाल ठाकरे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळेला इनसाइड आउटचा फटका खेळण्याची तयारी जरूर दाखवली गेली. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग, तेवढाच चांगला थ्रो. 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते जवळजवळ 28 या धावसंख्येवर. 28 रन्स ऑन द बोर्ड, म्हणजे जवळजवळ अर्धा धावसंख्येचा पल्ला पार केला गेलाय. चांगला बॉल होता. या बॉलची गरज आहे. जर प्रतिस्पर्धी संघावर दडपण दबाव जर वाढवायचा असेल तर डेफिनेटली अशा प्रकारची गोलंदाजीची तुम्हाला उत्क्रांती करावी लागेल आणि तेच केलं. परफेक्ट जो चेंडू पाहायला मिळतो टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर तो डिलिव्हर्ड केला विशाल ठाकरे. यावेळेला ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात आहे. चांगली फिल्डिंग, त्वरित फेकी केली जाते. गुड थिंकिंग. या वेळेला मात्र फिल्डरचं मी कौतुक करेन. काही फिल्डर असे असतात चांगली फिल्डिंग करतात परंतु बॉल हातामध्ये ठेवतात आणि अशा वेळेला फलंदाज तरबेज असतात, चतुर असतात आणि अशा वेळेला 2 धावा एक्सपर्ट 2 धावा येताना आपल्याला कित्येक वेळा पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न शॉर्ट गली रिजनला. बॉल या वेळेला हवेत होता. बराच वेळ मिळाला फिल्डरला आणि कोणतीही मिस्टेक केली नाही. रुपेश मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. गॉन. लाभले या तिन्ही गावांना, खेळाडूंना. कुणबी समाज नेहमीच माणुसकीचं नातं जोडणारा समाज, शेतीसाठी नेहमीच प्राधान्य देणारा हा समाज आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 29 धावा. 29. विजयासाठी 27 रनची आवश्यकता आहे. इथून सामना टर्न होईल. गेम इज ऑन. बॅकफुटला जात असताना टॅप केला जातोय. तत्पूर्वी सिंगल मेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. सागर जाधव त्या ठिकाणी चाणाक्ष आहेत. अनुभवाचा परिपूर्ण खजिना. 2 रन्स ऍड होतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवर. प्रतिस्पर्धी संघावर जर दबाव वाढवायचा असेल तर तुम्हाला सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे. आजकाल जर आपण पाहिलं तर रील्स कशामुळे व्हायरल होतात तर षटकार आणि चौकाराने. परंतु त्याच एकेरीने आणि दुहेरीने जर जेव्हा तुम्ही संघ विजयाच्या समीप नेऊन जिंकून देता त्यावेळेला त्या रील्स बनल्या पाहिजेत. एका साईडला आई गावदेवी शिरशेत बरोबर कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त होत आहेत. त्यांची टीम मीटिंग, टीम स्पिरिट, स्पोर्ट्समॅनशिप, गेम प्लॅनिंग परफेक्ट यावेळेला कैद होत असताना हेड कोच म्हणून प्रसाद पाटील यांना आपण पाहतायत. याचं गेम प्लॅनिंग काय असेल प्रत्यक्षात तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ते सत्य उतरवावं लागेल. या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आतापर्यंत आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 31. 25 रनची आवश्यकता आहे. इथून विकेट्स फॅक्टर इज मोस्ट इम्पॉर्टंट. शॉट ऑफ लेन चेंडू होता. सरकी शॉट, फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. सिंगल मेल.
सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु एकच धावेवर रोशन पवारच्या हातामध्ये चेंडू कलेक्ट होतोय. तत्पूर्वी सिंगल आणि सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 32 धावा, 32 रन ऑन द बोर्ड. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं प्रमुख मान्यवरांची उपस्थिती, कोमलताई, सुमितभाई यांच्या माध्यमातून खूप विशेष सहकार्य, अजित पाटील. मात्र हे प्रमुख मान्यवर आपल्याला पाहायला मिळाले. आउटसाइड द लेग स्टंप शॉट ऑफ लेन चेंडू कांचन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. संघाची धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचली गेले. 33 रन्स ऑन द बोर्ड. श्री सिद्धिविनायक वॉरियर्स टीम मजबूत स्थितीमध्ये आहे, तर DK11 संघर्ष करतोय. चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतो. लेफ्ट आर्म बॉलर जेव्हा असतो ना, त्याच्या मजबूत एंडकडून जेव्हा तो गोलंदाजी करतो त्यावेळेला उजव्या हाताच्या फलंदाजाला ॲडव्हान्टेज तेवढा मिळत नाही, कारण बॉल जर तुम्ही फिरवण्याची तुमच्याकडे कला असेल तर डेफिनेटली मिडल स्टंपवरून ऑफ स्टंपला बॉल फ्लाईट करून मात्र तुम्ही डिलिव्हर करू शकता, आणि अशा वेळेला कांचन हेच करत असताना पाहायला मिळतोय. सरळ बॅटचा वापर केलाय, आणि इथून जर आपण पाहिलं तर यस डेफिनेटली दिनेश सोगलेला परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपात. बॅक टू द पॅव्हिलियन. बिग विकेट गॉन. $33 रन, 33 धावा या फलकावर. अप्रतिम, ग्रेट डिलिव्हरी, अनबिलिव्हेबल. काय गोलंदाजी केले कांचन यांच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने बॉल डिलिव्हर्ड होत आहेत, थिंकिंग चांगली वापरली गेली आतापर्यंत. सागर जाधव सारख्या एक आक्रमकतेचा सितारा या फलंदाजाला थांबून ठेवलंय, बांधून ठेवलंय. मोठे फटके मारण्याची संधी उपलब्ध करून देत नाहीये. सुपर बॉलिंग. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पहा, जेव्हा डॉट बॉल येतात ना, तेव्हा एक फलंदाजाच्या नात्याने त्यांची सायकोलॉजी बदलते. एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये कुठेतरी त्यांचं मॉरल डाऊन होतं, आणि अशा वेळेला विकेट मिळण्याचे चान्सेस निर्माण होतात. फार टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार कमी प्रमाणात अशा प्रकारचे खेळाडू आपण पाहतो की सेन्सिबल क्रिकेट खेळण्यामध्ये माहीर असतात. अवेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल रोशन पवारच्या हातामध्ये विसावला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 रनने ऍड होईल. 34 वर जाऊन पोहोचली गेले. 23 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. 13 बॉल मध्ये 23. शक्य अशक्य. या वेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. फटका तर छान आहे, आशिषला बीट करत बॉल निघून जाईल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक स्ट्रोक. KCPL षटकार. थँक्यू. खूप सुंदर सीझन 2चं हे सुरेल गीत आपल्यापर्यंत पोहोचलंय, श्रवण इंद्रियांपर्यंत. हे सर्व काही आपण पाहू शकतायत, अध्यक्षांपासून तर सदस्यांपर्यंत खूप चांगली मेहनत. कारण आयोजन म्हणजे काय नेमकं, तर फॅमिलीला वेळ कमी आणि मैदानाला वेळ जास्त. हेच नेहमी आपल्याला पाहायला मिळतं. ऑन साइडला पूल केलंय, फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावले, परंतु हे काय घडलं गेलं आणि सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल चौकार. चुकीला माफी नाही. दॅट्स अ टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. बॉल लागलाय का फिल्डर? इट्स ओके. पहा, हा झेल जर टिपला असता तर कदाचित शुभमला परतावं लागलं असतं. येणाऱ्या फलंदाजावर दबाव वाढला असता. जर तरला थरार कॅचेस विन द मॅचेस. इट्स मोस्ट
इम्पॉर्टंट. यावेळेला ऑन साईडला शुभम थांबणार नाहीये. घ्या, झेल सोडलाय तर त्याचं भुगतान तुम्हाला करावंच लागेल. 6. ग्रेट टायमिंग. या टीमचा बाहुबली काय फटका खेळलाय. एक झेल किती महाग ठरू शकतो. या षटकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर कम्स ऑफ 50. विजयासाठी 6 धावेची आवश्यकता. बॉल आलेला आहे, मॅच बॉल. झेल सोडण्याचा परिणाम काय दर्शवतो. महिला भारतीय क्रिकेट आपण पाहिलं, दक्षिण आफ्रिकेच्या कॅप्टनची जर शतक मारल्यानंतर जर झेल सोडली असती तर तिथेच आपल्याला पराभवाची चव चाखायला मिळाली असती. परंतु अमनजोत कौरने जो झेल टिपला आणि तिथेच करोडो भारतीय फॅनच्या आशा पल्लवित झाल्या. आणि इथून मात्र शुभम थांबणार नाहीये. कॅच सुटल्यानंतर स्टायलिश फिनिश आणि जवळजवळ थोडाफार वेळ जरूर वाचवला गेला आणि या षटकाराने विजयावर शिक्कामोर्तब विजयी श्री किचून आणला गेलाय. कॉंग्रॅच्युलेशन श्री सिद्धिविनायक वॉरियर्स टीम. खूपच शॉट ऑफ प्लेन चेंडू रोशन पवारच्या माध्यमातून. काहीतरी रोशनला आता स्वतःला सिद्ध करावं लागेल की चुका कुठे होत आहेत. एवढ्या शॉट ऑफ प्लेन चेंडू जर देतील तर डेफिनेटली फलंदाज मात्र त्याला मुभा मिळेल, ऍडव्हान्टेज मिळेल आणि तेच केलं शुभमने. ग्रेट बॅटिंग. मॅच बॉल द्या. बॉल या ठिकाणी जमा करायचं.